नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत. आणि तुम्ही हा जनता दरबार सुरू करून खूप छान केलेले आहेत, कारण त्यामुळे महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत विकास कसा पोचलेला आहे किंवा त्या साऱ्यांची परिस्थिती नेमकी काय आहे याची वस्तुनिष्ठ माहिती आम्हाला मिळते, असं अनेकांनी आम्हाला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपला हा जनता दरबारचा जो कार्यक्रम असतो ना, तो अनेक लहान लहान गावांमध्ये सगळे गावकरी एकत्र येऊन एकत्रितपणे हा आपला कार्यक्रम बघतात, असं तिथल्या गावातल्या अनेक युवकांनी आपल्याला कळवलेलं आहे. आणि तेही जनता दरबारचं जे आपलं पेज आहे ना फेसबुकवरती, त्या फेसबुकच्या पेजवरती ह्या सगळ्यांनी आपल्याला ह्या प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत. खरंच खूप छान वाटतं. ज्या उद्देशाने आपण हा जनता दरबार सुरू केला ना, त्याचा उद्देश आपला सफल होतो आहे. त्यासाठीच जनता दरबारची ही जी सकारात्मकतेची चळवळ आहे ना, ती आपण अधिक व्यापक करूया. त्यासाठी तुमची जी मतं आहेत, विचार आहेत, ते लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. त्यासाठी जनता दरबारचं व्यासपीठ सज्ज आहेच. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे. मात्र आजचा हा विषय ना, हा अतिशय एकाग्रतेने आपण सर्वांनी बघण्याची गरज आहे. आपला आजचा विषय आहे तो एका अदृश्य शक्तीविषयीचा आहे. या अदृश्य शक्तीचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही किंवा दिसत नाही, पण जर का या अदृश्य शक्तीला आपण स्पर्श केला ना, तर झटका बसलाच म्हणून समजा. करंट अफेअर्स. मंडळी, आज आपण पारंपरिक औष्णिक विद्युत निर्मितीविषयी जाणून घेणार आहोत. आणि तसं बघितलं ना, तर सतत भारनियमन ह्यामुळे या वीज क्षेत्राविषयी आपण सतत चिडचिड करत असतो किंवा टीका टिप्पणी करत असतो. आणि त्यातूनही या वीज क्षेत्राविषयीची जी टीका असेल, टिप्पणी असेल, कमतरता असतील, त्रुटी असतील, त्याविषयी आपल्याला संपूर्णपणे माहीत असतं. पण हे विजेचं चक्र नेमकं चालतं कसं, ह्याविषयी आपल्याला अतिशय त्रोटक माहिती आहे. त्याच अनुषंगाने आज आपण ही विद्युत निर्मिती कशी होते हे आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण चंद्रपूर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र असेल, परळीला जाणार आहोत. नागपूर आहे, भुसावळ आहे, खापरखेडा आहे, कोराडी आहे, या सगळ्या ठिकाणी आपण भेटी देणार आहोत. वास्तविक ही सगळी प्रक्रिया ना, ही अतिशय गुंतागुंतीची आहे, क्लिष्ट आहे, पण आपण जाणून घेतलं ना, तर ती अतिशय इंटरेस्टिंग आहे. तेव्हा आपण ही सगळी जाणून घ्यायला पाहिजे, जेणेकरून या वीज क्षेत्राविषयी आपल्या मनामध्ये जो एक टीकेचा स्वर असतो ना, तो कुठेतरी कमी होईल किंवा बोथट होईल. आणि मंडळी, ह्या सगळ्या वीज निर्मिती केंद्रावरती प्रचंड मनुष्यबळ कार्यरत आहे. आणि हे सारे जण 24/7 असं 365 दिवस कार्यरत असतात. पण हे एवढं सोपं काम नाही आहे. त्यामध्ये आमचे जे काही इंजिनियर्स आहे किंवा तंत्रज्ञ आहेत, ते अहोरात्र त्या कामासाठी जुंपलेले असतात. जसं आपण बॉर्डरवर जसे आपले सैनिक आपल्या देशाची रक्षा करत असतात, त्याप्रमाणेच आमचे जे काही इंजिनियर्स आणि तंत्रज्ञ आहे
हे अहोरात्र वीज निर्मितीच्या कार्यामध्ये काम करत गुंतलेले असतात. जसं सामान्य व्यक्तींना सणावारांना जशा सुट्या असतात, दिवाळी आहे, दसरा आहे, किंवा उन्हाळ्यामध्ये पीक अवर्स, उन्हाळ्यांना शाळांना सुट्टी असतात किंवा ऑफिसला सुट्ट्या असतात. पण स्पेसिफिकली आमच्या म्हणजे ज्या कार्यक्षेत्रामध्ये ह्या पिरियडमध्ये आम्हाला कुठल्याच कर्मचाऱ्यांना सुट्या देता येत नाही. म्हणजे हा आमचा पीक पिरियड असतो जिथे आम्हाला जास्तीत जास्त योगदान द्यावं लागतं. म्हणजे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन जरी सगळेजण करत असले तरी आमचे जे काही अभियंते आणि कर्मचारी आहे इथे कामाची पूजा करत असतात. महाकाय यंत्र मंत्र तंत्र सामुग्रीनी धडाडणारी ही सारी ऊर्जा केंद्र. असं म्हणतात की ह्या ऊर्जा प्रकल्पांमध्ये इंजिनिअरिंगच्या सर्व शाखा कार्यरत असतात. म्हणजेच इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा खरा कस ह्या साऱ्या ऊर्जा केंद्रांमध्ये लागतो असंही म्हणतात. म्हणजे एवढी जर का महाकाय उभारणी आपण बघितली असेल ना, तरीही छोटासा स्क्रू किंवा खिळा जो असतो ना, तो तंतोतंत बसवण्याची गरज असते. म्हणजेच जितकं इथे यंत्रांचं काम आहे ना, तितकंच मनुष्यबळाचंही फार मोठं योगदान आहे. आणि हे सारं तुम्ही जाणून घ्या आणि मगच तुम्ही आमच्यावर टीका करा, असं ह्या साऱ्या मंडळींचं म्हणणं आहे. आणि त्यासाठीच औष्णिक वीज निर्मिती प्रक्रिया असेल, त्यासाठीची साधन सामुग्री, तिची उपलब्धता, त्यातल्या अडीअडचणी, उपाय, विजेचे दर, प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन, त्यांचा रोजगार, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय असतील, निकष असतील, इत्यादी विविध बाबी आपण जाणून घ्यायला पाहिजे. आणि औष्णिक वीज निर्मितीची जी सुरुवात असते ना, ती सुरुवात होते कोळशापासून. अर्थात औष्णिक वीज निर्मितीला पर्याय नाही आणि त्यासाठी आपल्याकडे कोळशाची टंचाई नाही. कोळसा आपल्याकडे 200 वर्ष पुरेल एवढा आहे असं आपलं थेरॉटिकली म्हणतो आपण. कसं असतं की पूर्वी आपण म्हणायचो की कोळसाचा साठा 25 वर्ष टिकेल एवढा, नंतर म्हणाले 30 वर्ष, मग म्हणाले 40 वर्ष. मग टेक्नॉलॉजी जशी जशी ॲडव्हान्स झाली तसतसे ते शोध वाढत गेले आणि त्याच्यात माहीत झालं की बुवा छत्तीसगडमध्ये एवढे साठे आहेत, महाराष्ट्रात एवढे साठे आहेत. आणि त्याप्रमाणे आताचं जे एस्टिमेशन आहे ते भारतामध्ये किंवा जगामध्ये जवळजवळ 200 वर्ष पुरेल एवढं आहे. तर मालगाडीमधून कोळसा ह्या प्रकल्पामध्ये आणला जातो. साधारणपणे म्हणजे चंद्रपूर औष्णिकचं जर का आपण उदाहरण घेतलं तर चंद्रपूरमध्ये 500 मेगावॅट क्षमतेचे 3 संच आहेत आणि त्यासाठी दररोज 24,000 मेट्रिक टन इतका कोळसा लागतो. चंद्रपूरमध्ये 210 मेगावॅटच्या 4 संचांना दररोज 12,000 मेट्रिक टन इतका कोळसा लागतो. म्हणजे चंद्रपूरमध्ये दररोज 36,000 मेट्रिक टन कोळसा इथे लागत असतो. हा एवढा कोळसा वाहून नेण्यासाठी दररोज 8 ते 9 मालगाड्या चंद्रपूरमध्ये येत असतात आणि प्रत्येक मालगाडीला म्हणलं ना तर 60 डबे असतात. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोळसा रोज इथे येत असतो. या कोळशाचा दर्जा हा वेगवेगळा असतो. त्यामध्ये कधी माती दगड असतात आणि ते वेगळेही करायला लागतात. तर मालगाडीतून कोळसा उतरवून घेण्यासाठी कोळसा हाताळणी विभागामध्ये वॅगन टिपलरची मदत घेतली जाते. आणि मंडळी, मालगाडीचा हा डबा आहे ना, हा पूर्णपणे उलटा केला जातो. मग हा कोळसा साठवला जातो. कोळसा हा ज्वलनशील असल्यामुळे त्याच्यावरती सातत्यानं पाणी मारलं जाऊन तापमान नियंत्रित केलं जातं. तसंच पावसाळ्यामध्ये तो झाकूनही ठेवला जातो. कोळसा ओला झाला तर त्यातला उष्मांक कमी होऊन वीज निर्मितीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. वीज निर्मिती कमी होऊ शकते. म्हणजे बघा, वीज निर्मिती कमी होण्याचं पहिलं कारण आपल्याला सापडलं. आता हा कोळसा बेल्टवर टाकला जातो. हे बेल्ट साधारणपणे 1.5 ते 2 किलोमीटर लांबीचे असू शकतात. खूप उंचीवरचं असे भक्कम स्ट्रक्चर असतं. आता ह्या बेल्टवरून कोळसा प्रकल्पामध्ये जो एक बंकर म्हणतात, तिथे बंकरमध्ये साठवला जातो. या बंकरच्या खालीच कोलमिल असते. कोलमिल म्हणजे एक प्रकारची चक्क गिरणी असते. इथे कोळसा दळला जाऊन त्याची भुकटी होत असते. मग ही भुकटी बॉयलरच्या भट्टीमध्ये टाकण्यात येते.
या बॉयलरमध्ये तेलाच्या साहाय्यानं अग्नी प्रज्वलित केलेला असतो. त्यामध्ये ही कोळशाची भुकटी टाकतात आणि मग तिथे मोठा फायरबॉल तयार होतो. त्या ठिकाणी प्रचंड उष्णता असते. म्हणजे त्या फायरबॉलच्या इथलं तापमान साधारणपणे 1600 डिग्री ते 1700 डिग्री इतकं असतं. या तापमानामुळे बॉयलरमधल्या पाण्याचं वाफेत रूपांतर होतं. ही जी वाफ तयार होते ना, ह्या वाफेचं तापमान असतं 540 अंश सेल्सिअस आणि वाफेचं प्रेशर जर का म्हणालात तर 150 ते 170 किलोग्रॅम इतकं प्रेशर त्या वाफेचं तिथे असतं. आता ही वाफ टर्बाईन किंवा बाष्पचक्राकडे पाठवण्यात येते. ह्या वाफेमुळे हे टर्बाईन 3000 RPMनी फिरवलं जातं. RPM म्हणजे रेव्होल्युशन पर मिनिट, म्हणजेच एका मिनिटामध्ये ते बाष्पचक्र 3000 वेळेला फिरतं. हे जे टर्बाईन असतं ना, हे जनरेटरला जोडलेलं असतं आणि हा जनरेटर किंवा जनित्र या यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतं. या जनरेटरमध्ये 21 kV दाबाची वीज जनरेटर ट्रान्सफॉर्मरद्वारे 400 kV मध्ये परावर्तित करून ती ग्रीडला जोडण्यात येते. मग ही वीज कमी दाब करून वेगवेगळ्या सबस्टेशनला पाठवण्यामध्ये येते आणि मग ही कमी दाबाची वीज घरगुती किंवा व्यावसायिक वापरासाठी उपयोगात आणली जाते. औष्णिक वीज निर्मिती प्रक्रिया केंद्रामध्ये कंट्रोल रूम असतात. तिथे ह्या प्रक्रियेतल्या सर्व बाबी आपल्याला मॉनिटरवर दिसत असतात. संपूर्णपणे संगणकीय प्रणाली सध्या या सर्व केंद्रांमध्ये वापरण्यात येते आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये ठरलेली प्रमाणं असतील किंवा परिमाणं असतील याचं निरीक्षण इथे 24 तास करण्यात येतं. कुठे काही समस्या असेल ना, तर त्या समस्येचं निराकरण त्वरेनं केलं जातं. 24 आवर्स चालू असतं. त्याच्यामध्ये निरनिराळ्या ऑक्झिलरीज एट ए टाईम चालू असतात. काही ना काही प्रॉब्लेम येत राहतात, ते आम्ही अटेंड करत राहतो आणि हा सेट रोडवर कसा राहील 24ही तास याची दक्षता आम्ही नेहमी घेत असतो. आता तुम्ही बघितलं, तुम्ही जेव्हा आले तेव्हाच एक फीडर आमचा ट्रिप झाला. तर ट्रिप झाला तर त्याला परमिट देणं, अटेंड करून घेणं, त्याचं गेट बंद झालं की नाही, ह्या सगळ्याची जबाबदारी आहे. आणि जास्ती इमर्जन्सीमध्ये ऑइल सपोर्ट घेणं, हे सगळे कामं आम्हाला करावे लागतात. औष्णिक विद्युत निर्मिती म्हणलं ना की त्यामध्ये कोळसा हा आलाच, मग त्याची उपलब्धता आहे, त्याचा दर्जा आहे, त्याचा उष्मांक आहे किंवा रेल्वेची उपलब्धता आहे की नाही, पाण्याची उपलब्धतेचं गरज असते किंवा टर्बाईन नेमकं कसं चालतं किंवा फ्लाय ॲशच्या बाबतीत नेमकं काय केलं जातं, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निकष काय आहे, त्याचे उपाय कसे योजले जातात किंवा ही वीज असते ती ग्रीडला कशी दिली जाते किंवा हे जे आपण संपूर्ण प्रकल्प बघितलेला आहे या प्रकल्पाची उभारणी नेमकी कशा प्रकारे केली जाते आणि त्यात ही चिमणी आपण बघत असतो म्हणा किंवा हे जे कुलिंग टॉवरचं जे एक आपण स्ट्रक्चर बघत असतो ना, तोही एक अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे. असं असतं की टर्बाईनमध्ये जे पाणी गरम झालेलं असतं, म्हणजे पाण्याची वाफ होते आणि उरलेलं जे पाणी असतं ना ते अतिशय गरम असतं, प्रचंड तापमान त्या पाण्याचं असतं. हे पाणी थंड करण्यासाठी ह्या कुलिंग टॉवरचा उपयोग केला जातो आणि तोही नैसर्गिक पद्धतीने. म्हणजे हे जे पाणी असतं ना हे वरच्या पातळीवरून सोडलं जातं आणि ते खाली येत 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 थंड होतं, अशी ही याची रचना आहे. हे सगळं आपण पुढच्या भागांमध्ये जाणून घेणार आहोत. मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये 10,000 मेगावॅटपेक्षा जास्त औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते आणि या पुढच्या 3 वर्षामध्ये 13,000 ते 14,000 मेगावॅट औष्णिक विद्युत निर्मितीचं उद्दिष्ट आहे. ज्याप्रमाणे स्टेट गव्हर्नमेंटच्या ऑर्गनायझेशन्समध्ये सगळ्यात जास्त स्थापित क्षमता असलेली NTPCच्या नंतर सगळ्यात मोठी कंपनी ही महाजेनको आहे. महाजेनकोची स्थापित क्षमता 10,000 मेगावॅटपेक्षा जास्त आहे आणि पुढील 3 वर्षात ती 14 ते 15,000पर्यंत आम्ही एक्सपान्शनचे प्लॅन आम्ही हाती घेतले. या एक्सपान्शनच्या प्लॅनमध्ये चंद्रपूरला 500 मेगावॅटचे 2 संच, कोराडीला 660 मेगावॅटचे 3 संच, त्याचप्रमाणे आम्ही भुसावळला 500चे 2 संच कार्यान्वित केलेले आहेत. खापरखेड्याला 500 मेगावॅटचा 1 संच कार्यान्वित केलेला आहे.
सध्या परळीला 250 मेगावॅटचं एक संचाचं काम सुरू आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही नाशिक येथे सुद्धा एक संच अजून 500 मेगावॅटचा सुरू करत आहोत. तर ह्या सगळ्यांमुळे आमची जी स्थापित क्षमता आहे ही 14 ते 15 हजारापर्यंत जाणार आहे आणि या 14 ते 15 हजार कॅपॅसिटीनुसार जर जायचं असेल तर निश्चितच मला वाटतं की महाराष्ट्राची पुढील 3 वर्षातली जी गरज वाढणार आहे त्या गरजेला पुरेशी वीज महाजेनकोकडनं मिळेल याबद्दल निश्चितच खात्री आहे. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातल्या विजेचे दर नेमके कसे ठरवतात तेही जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग. वीज निर्मिती क्षेत्राला कसं महाराष्ट्र वीज नियामक आयोग यांचं एक कंट्रोलिंग अथॉरिटी आहे. त्या आयोगाने जे काही असं ठरवून दिलेलं आहे की वीज निर्मितीसाठी किती कोळसा लागायला पाहिजे, म्हणजे किती उष्मांक तुम्ही एक युनिट निर्मिती करायसाठी वापरायला पाहिजे. त्याचप्रमाणे जो काही तुमचा कॅपिटल तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेला आहे, नंतर एम्प्लॉईज कॉस्ट आहे, तुमचं जे वर्किंग कॅपिटल आहे काम चालवण्यासाठी त्याच्यावरचा इंटरेस्ट आहे, हे सगळं कन्सिडर करून एक विजेचा दर ठरला जातो. आणि मेन म्हणजे जो काही व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे जो आम्हाला रॉ कोळसा आणि पाणी आणि लुब्रिकंट्स नंतर पूरक जे ऑइल आहे फर्नेस ऑइल वगैरे, हा सगळा खर्च हा एक व्हेरिएबल कॉस्ट झाली. आणि फिक्स कॉस्टमध्ये कॅपिटल कॉस्ट, एम्प्लॉईज कॉस्ट आणि आमचा जो काही मेंटेनन्स R&M जो आहे, हा अशी 2 प्रकारात विभागून आम्हाला त्याची पैशाची हे होते. पण हे पैसे जे आहे हे पूर्ण कधी मिळतात, जेव्हा आमचे संच म्हणजे जुन्या संचांसाठी समजा आता 80% आमची जर अवेलेबिलिटी राहिली तर हा फिक्स कॉस्ट आमचा पूर्ण रिकवर होतो. आणि जर ठरवलेला उष्मांक जर आम्ही वापरला, कोळसा जो उष्मांक आहे त्या कोळशाच्या उष्मांकाची जर बरोबर आम्ही एफिशियंटली वापरला तर तो जो व्हेरिएबल कॉस्ट आहे तो आमचा रिकवर होतो. त्याच्यामुळे हे दोन्ही आम्हाला सांभाळूनच पूर्ण क्षमतेने आम्हाला कार्य करावं लागते आणि त्यानुसारच आमचं जे काही खर्च झालेला आहे तो रिकवर होतो. या औष्णिक विद्युत निर्मितीबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वांनी चंद्रपूर असेल, परळी असेल, कोराडी, खापरखेडा, भुसावळ या सगळ्या ठिकाणी आम्ही भेट दिली होती. आणि ह्या प्रत्येक केंद्राची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे आणि हे सगळं आपण या पुढच्या भागांमध्ये जाणून घेणार आहोत. क्षमता आहेत 2340 मेगावॅट स्थापित क्षमता आहे. 3 आणि 4 संच जे आहे आमचे युनिट क्रमांक 3 आणि 4 हे 210 क्षमतेपर्यंत आमचे युनिट चालतात आहे. आणि 5, 6 आणि 7 क्रमांकाचे जे संच आहे 500 मेगावॅट क्षमतेचे, त्याच्यामध्ये जवळपास 450 ते 460 मेगावॅट विद्युत निर्मिती करतो आहे आम्ही. या नवीन प्लांटमध्ये आम्ही आमचा आटोकाट असा प्रयत्न राहतो की 500 मेगावॅट वीज निर्मिती होईल आणि आम्ही बऱ्याचदा अचीव पण केलेला आहे. जेव्हा म्हणजे कोळसा कमी येतो त्यावेळेस आम्ही वीज निर्मिती कमी करतो, ते तात्पुरतं कमी करतो. पण आमचा प्रयत्न असा राहतो की मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त वीज निर्मिती कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. पंच एखादी बंद झाला काही कारणामुळे आणि त्या जो बिघाड असतो तो आम्ही जर त्याचं ॲनालिसिस करतो. जर ट्यूब लिकेज असेल, बॉयलर ट्यूब लिकेज असेल तर त्याला साधारण 2 दिवस लागतात. पण जे काही इलेक्ट्रिकल फॉल्ट असेल तर आम्ही लगेच जे आमचे जे इंजिनियर्स आहे सर्व स्वतः इथे उपस्थित होऊन तातडीने तो फॉल्ट दूर करतात आणि लवकरात लवकर वीज निर्मिती चालू होईल त्यासाठी प्रयत्न करतात. परडीचे नवीन संच जे 250 मेगावॉटचे 2 सेट आहे इथे सध्या. 250 मेगावॉटचे KW टर्बाईन आहे. BHLनी इरेक्शन करून दिले, कमिशन करून दिले. तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे 2014पर्यंत 2005मध्ये पहिला आला ना, 2007मध्ये पासून चालू आहे. तर हे थर्मल युनिट आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याला सर्व कोळशावर अवलंबून राहावं लागतं. कोळशाची क्वालिटी किंवा कोळसा जो आपल्याला कमी प्रमाणात मिळतो त्यामुळे आपल्याला जनरेशन लॉस होतो इथे. अदरवाईज सेटला काही प्रॉब्लेम नाही. क्षमतेच्या आपला जवळपास 80%च्या आसपास PLF चालू आहे. तर 80%च्या आसपास ही PLF याच्यामुळे चालू. 20% लॉस हा आपला ड्यू टू शॉर्टेज ऑफ कोलच आहे. बाकी आमचा म्हणजे ऑक्झिलरी वाईज लॉस फार कमी आहे, 3%च्याही खाली आहे आमचा.
ऑक्झिलरी वाईजला. हा सगळा लॉस फक्त कोळसा न मिळत असल्यामुळे आम्हाला, त्याच्यामुळेच आम्ही सेट बंद ठेवला. आताही आम्ही आता पीक लोडला आम्ही फुल जनरेशन घेतो, म्हणजे आमची कॅपॅसिटी आहे 250 मेगावॉट दोन्ही सेट आम्ही चालवतो. त्याच्यानंतर पीक लोड संपलं की मग आपण टेक्निकल मिनिमम म्हणजे हा वर्ड असा आला आहे की बॉयलरला आपल्याला जर ऑइल न घेता जे सेट चालवायचे त्याला आपण टेक्निकल मिनिमम म्हणतो, कारण ऑइलची कॉस्ट खूप जास्त आहे, ती आपल्याला परवडत नाही. म्हणजे बिना ऑइल घेतल्यानं कितीच मेगावॉट होऊ शकते, तो आमचा टेक्निकल मिनिमम 187 मेगावॉट म्हणून. तर त्यावर आम्ही तेवढं चालवतो टेक्निकल मिनिमम. ते धरूनही आमचा जवळपास 80%च्या आसपास PLF चालला. आणि आता रिसेंटली 2x500 मेगावॉट याची एकूण 2 युनिट आलेली आहेत, जी एकदम अत्याधुनिक आहेत आणि 2013 आणि 2014 साली ते कमिशन झालेली आहेत. अजून ती स्टॅबिलायझेशन पिरियडमध्ये आहे, पण त्याच्यामुळे आमची जी क्षमता आहे भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राची ती एकूण 1420 मेगावॉटपर्यंत झालेली आहे. आणि जवळपास 220 मेगावॉटची जी आधीची क्षमता आपली जी आहे 420 मेगावॉटची, ती लक्षात घेता ती जवळपास 2.5 पटीने वाढलेली आहे. आणि आता सद्यस्थितीत महाराष्ट्रामधलं 2 नंबरचं सगळ्यात मोठं पॉवर स्टेशन हे माझं पॉवर स्टेशन आहे भुसावळ औष्णिक वीज केंद्र. कोराडी विस्तारित प्रकल्प हा 1980 मेगावॉटचा आहे. त्याच्यात 3 युनिट्स आहे 660 मेगावॉटची. आणि हे प्रकल्प हा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित आहे. महानिर्मितीमध्ये प्रथमच अशा प्रकारचं तंत्रज्ञान आम्ही वापरतो की जे फ्युएल इफिशियंट टेक्नॉलॉजी आहे. याच्यात लागणारा कोळसा जो आहे प्रति मेगावॉट लागणारा कोळसा, प्रति युनिट लागणारा कोळसा हा फार कमी आहे बाकीच्या याच्यात. त्यामुळे कोळशाच्या याच्यात बचत जी आहे 5% बचत होणार आहे आपल्या याच्यात. आणि या प्रकल्पाचं दुसरं असं मोठं वैशिष्ट्य आहे की हा प्रकल्प सांडपाण्यावर प्रक्रिया करून हा एवढा मोठा प्रकल्प प्रथमच भारतामध्ये आपण हा प्रयोग करतो. आपण जर हा प्रयोग जर आपला म्हणजे याचे जे प्रायोगिक तत्वावर जे प्रकल्प आधारलेले आहे त्यात ऑलरेडी आपण त्यात रिझल्ट्स जे आहे एनकरेज रिझल्ट्स आहे. त्यामुळे आपण हा प्रकल्प जो आहे सांडपाण्यावर घेण्याचा निर्णय घेतला. आणि याच्यामुळे जे शेतीला किंवा पिण्यासाठी पाण्याची जे पाणी जे आहे जादा पाणी उपलब्ध होईल. ऊर्जा निर्मितीतल्या ह्या साऱ्या घटकांचं आपण योगदान जाणून घेऊया. या साऱ्यांच्या कार्यकर्तृत्वाला आपण सलाम करूया. आणि ह्या साऱ्यांचीही अपेक्षा तीच आहे की आमच्या अडीअडचणी असतील, समस्या असतील, या तुम्ही जाणून घ्या. आमची यशोगाथा तुम्ही जाणून घ्या. त्यातूनच एक सकारात्मकतेचे ऊर्जाबंध आपल्या सगळ्यांमध्ये नक्कीच निर्माण होतील आणि त्यातूनच आपल्या साऱ्यांची जीवन गती प्रकाशमान होईल. त्याच अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. ह्या आमच्या ईमेल ID वरती तुमच्या सूचना असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, विचार असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. किंवा जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज फेसबुकवरती आहे, तेही तुम्ही लाईक करा. या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. तुमच्याकडेही काही माहिती असेल तर तीही तुम्ही त्या पेजवरती नक्की द्या. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे. जनता दरबार ह्याच नावाने तो ग्रुप आहे. तोही तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा आणि त्यासाठीची रिक्वेस्ट आहे ती तुम्ही आम्हाला नक्कीच पाठवा. जनता दरबारमध्ये हे जे वेगवेगळे प्रयोग आपण केलेले आहेत, या प्रयोगांची सचित्र माहिती देणारं एक पुस्तक आपण तयार करत आहोत. त्याविषयीही तुम्ही लवकरात लवकर जाणून घ्या. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आपण सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून जनता दरबारमधून सह्याद्री वाहिनीवरती आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही सकारात्मक किंवा अतिशय उपयोगाची असलेली ही जी माहिती आहे ना, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा जनता दरबार आपण पोहोचवावा. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.